सेवा समर्पण प्रतिष्ठान ट्रस्ट यवतमाळच्या दिव्यांग सेवा प्रकल्पाच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी वारी दृष्टिहीनांची वाट पंढरीची हा प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे। या उपक्रमाअंतर्गत दृष्टिहीन दिव्यांग बंधू भगिनी यवतमाळ ते पंढरपूर असा तब्बल 521 किलोमीटरचा पायी प्रवास करत 22 गावांमध्ये मुक्काम घेत विठुरायांच्या दर्शनासाठी रवाना होत आहे। 2024 मध्ये प्रथमच दृष्टिहीनांची पायी वारी काढून महाराष्ट्राच्या इतिहासात यवतमाळने वेगळी ओळख निर्माण केली होती। त्या परंपरेचा वारसा जपत यंदाही श्रद्धा, जिद्द आणि आत्मविश्वासाचा एक अनोखा प्रवास सुरू होत आहे। या दिव्यांग पायवारीचा शुभारंभ शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी सकाळी 7:30 वाजता रुक्मिणी पांडुरंग संस्थान सरोज टॉकीज जवळ यवतमाळ येथे होणार आहे। या प्रेरणादायी सोहळ्यात उपस्थित राहून दिव्यांग वारकऱ्यांना आशीर्वाद व शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन वारीचे संयोजक प्रशांत विश्वासनाथराव बनगिनवार व सौ प्राची प्रशांत बनगिनवार यांनी केले आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।